श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अभिनेता जितेंद्र जोशी यांनी अक्कलकोटच्या बसमध्ये त्यांना आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मी एकदा अक्कलकोटला निघालो होतो. एकटाच होतो. तिथे एक आजोबा होते. त्यांच्या मुलांनी त्यांचा अपमान केला म्हणून ते घर सोडून आले होते. सगळं सोडून ते अक्कलकोटला निघालेले. कंडक्टर आला. मी तिकीट काढलं. त्यांच्याकडे पैसे मागितले. त्यांच्याकडे पैसे नव्हते. कंडक्टर त्यांना शिव्या द्यायला लागला. मी म्हणालो, अहो शिव्या कशाला देताय? असं किती तिकीट झालंय? मी देतो पैसे. मी पैसे दिले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसलो. त्यांना विचारलं, काय झालं बाबा? त्यावर ते म्हणाले, काही नाही. मुलांनी अपमान केला. घर सोडून आलो. मी म्हणालो, बायको तर असेल ना? ते म्हणाले, आहे ना. तिने पण त्यांचीच बाजू घेतली. दुखावलो. घर शेती सगळं सोडून आलो. आता अक्कलकोटला जाणार, स्वामींची सेवा करणार. मला याचं वाईट वाटत नाही की त्यांनी माझा अपमान केला. याचं वाईट वाटतं की मी अक्कलकोटला याआधी यायला हवं होतं. उशीर झाला मला. पुढे जितेंद्र जोशी म्हणतात, अक्कलकोट आलं. सगळे उतरले. उतरल्यावर मला वाटलं की आजोबांना थोडेसे पैसे द्यायला हवे होते. मी बसच्या बाहेर बाबांची वाट बघत उभा राहिलो, पण ते उतरलेच नाहीत. मी सगळीकडे शोधलं त्यांना. संपूर्ण अक्कलकोट शोधलं, पण ते मला कुठेच दिसले नाहीत. ते काय होते ते मला ठाऊक नाही, पण ते मला शिकून गेले. संसारात राहून अलिप्त राहता आलं पाहिजे. आपलं असं काहीच नाही. इथे दुसऱ्याला देता येईल तेवढा आनंद द्यायचा, पण अपेक्षा करायची नाही. सगळंच आपल्या मनासारखं घडेल असं नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.